ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ठोस आणि व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करत भाजपचे नगरसेवक सीताराम राणे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. अकृषिक करापोटी शासनाकडून मिळणारा हिस्सा, सुविधा भूखंडातून उत्पन्न आणि नियमित करदात्यांना प्रोत्साहन देऊन महापालिकेनं महसूल वाढवण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आग्रही निवेदन केलं आहे. या चर्चेदरम्यान महापालिका आयुक्तांनीही सीताराम राणे यांच्या सूचनांची तात्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ठाणे महापालिकेनं कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ न करता 2026-27 साठी 6,221 कोटी 12 लक्ष इतक्या रकमेचा अर्थसंकल्प नुकताच सादर केलाय. या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील अर्थसंकल्पीय चर्चेत भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी उत्पन्न वाढीसाठी विविध ठोस उपाय सुचवले. शहरातील सुविधा भूखंडांवर उभारलेल्या इमारती तात्काळ महापालिकेच्या ताब्यात घेऊन नागरिकांसाठी खुल्या केल्यास महापालिकेच्या महसुलात मोठी भर पडू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा संदर्भ देत ठाणे महापालिकेच्या हद्दीत सुविधा भूखंडावर उभारलेल्या इमारती अद्याप नागरिकांसाठी उपलब्ध झाल्या नाहीत, असंही राणे यांनी सांगितलं. या इमारतींमध्ये विविध सार्वजनिक सुविधा सुरू केल्यास उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. दरम्यान यावर्षी महापालिकेनं थकीत करांवरील शास्ती रकमेवर 90% सूट दिली आहे. या निर्णयाचं स्वागत करताना राणे यांनी नियमित आणि वेळेवर कर भरणाऱ्या करदात्यांबाबत आदरयुक्त भावना व्यक्त करत वारंवार अभय योजना तसंच शास्ती माफी दिल्यास प्रामाणिक करदाते निरुत्साही होऊ शकतात, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. अंदाजे 1.20 लाख करदात्यांकडून शास्तीपोटी सुमारे 150 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती. मात्र शास्ती माफीमुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसलाय. या पार्श्वभूमीवर माफ करण्यात आलेल्या रकमेपैकी 30 ते 40% रक्कम नियमित कर भरणाऱ्यांना अशी सवलत म्हणून देण्यात यावी, अशी अभिनव सूचना राणे यांनी मांडली. सध्या आगाऊ कर भरणाऱ्यांना फक्त सामान्य कर घटकावर 10% सवलत दिली जाते, जे एकूण बिलाच्या केवळ 3 ते 4% ठरते. ही सवलत अत्यंत तुटपुंज असल्याचं नमूद करत अधिक आकर्षक सवलती दिल्यास कर भरणाऱ्यांची संख्या वाढेल आणि महापालिकेचं उत्पन्नही लक्षणीयरित्या वाढेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. नियम पाळणाऱ्या करदात्यांना प्रोत्साहन आणि थकबाकीदारांवर कठोर धोरण राबवल्यास महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.